नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या तमाम कष्टकरी शेतकरी बांधवांनो, सन्माननीय माता भगिनींनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ 10-20 रुपयांच्या माहितीसाठी नाही, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक नियोजनासाठी आणि हक्काच्या पैशांसाठी आहे. काय खरंच महाराष्ट्रातील निराधार बांधवांना आता 8,000 रुपये महिना मिळणार? हो मित्रांनो, सध्या हा एकच प्रश्न वाऱ्यासारखा पसरतोय. पण या प्रश्नामागचं सत्य काय आहे? फेब्रुवारीचा महिना उजाडलाय, थंडी ओसरत आहे, पण राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात निराधार योजनेच्या हप्त्यावरून मोठी खळबळ उडालीय. आजचा हा विशेष व्हिडिओ मी अशा लाभार्थ्यांसाठी बनवला आहे जे दररोज बँकेच्या चक्रा मारून थकले आहेत, ज्या विधवा माता भगिनींच्या डोळ्यात मुलांच्या शिक्षणाची स्वप्न आहेत पण खिशात दमडी नाही. आज आपण अशा 4 स्फोटक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 1. जानेवारी हप्त्याचं तांत्रिक सत्य. गेल्या 48 तासात ज्यांच्या खात्यात पैसे आले ते नक्की कोणत्या महिन्याचे आहेत? अनेकांना वाटतंय फेब्रुवारीचे आले, पण सरकारची सिस्टीम काहीतरी वेगळीच आहे. ज्यांचे पैसे अडकलेत त्यांना मी आज एक असा सिक्रेट मंत्र सांगणार आहे, जो तहसीलदारही तुम्हाला सांगणार नाही. 2. बजेट 2026चं महानियोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे. या तिजोरीतून निराधार आणि श्रावणबाळ योजनेसाठी किती हजार कोटींचा निधी बाजूला काढला जाणार आहे? पडद्यामागे नक्की काय हालचाली सुरू आहेत? 3. अनुदान 8,000 रुपये होणार का? महागाईने कंबरड मोडलंय. गॅस सिलेंडर, तेल, डाळींचे भाव गगनाला भिडलेत. अशात 1,500 रुपयांत महिना कसा निघणार? अनुदान 8,000 करण्याची मागणी किती रास्त आहे? 4. हप्ता बंद होण्याची भीती. तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो जर तुम्ही या महिन्यात ही एक तांत्रिक चूक केली तर. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. चला तर मग विस्ताराने माहिती घेऊया. मित्रांनो, सर्वात आधी सध्याच्या हॉट टॉपिकवर येऊया, तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता. गेल्या 48 तासात हजारो लाभार्थ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. यामुळे एक मोठा गैरसमज पसरला आहे की हा फेब्रुवारीचा हप्ता आहे. पण स्पष्ट करतो, हा जानेवारीचा थकीत हप्ता आहे. आता प्रश्न असा पडतो की शेजारच्या व्यक्तीचे पैसे आले पण माझे का आले नाहीत? मित्रांनो, जेव्हा सरकार पैसे सोडते तेव्हा ती प्रक्रिया बॅचमध्ये चालते. म्हणजे जिल्ह्यानुसार निधीचं वाटप होतं. पुणे, मुंबई किंवा नागपूरसारख्या मोठ्या जिल्ह्यांचं वितरण आधी होतं, तर ग्रामीण भागातील वितरण त्या पाठोपाठ होतं. आता ऐका तो सिक्रेट मंत्र. जर तुमचे पैसे वारंवार अडकत असतील तर तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खातं NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मॅप आहे की नाही हे तपासा. अनेकदा आधार लिंक असतं, पण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय नसते. जोपर्यंत तुमचं खातं या सिस्टीमवर ॲक्टिव्ह दिसत नाही तोपर्यंत सरकार कितीही वेळा पैसे सोडले तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. दुसरं कारण म्हणजे बँकेचा प्रकार. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे लवकर येतात, तर जिल्हा बँकांमध्ये तांत्रिक कारणास्तव 4-5 दिवस उशीर लागतो. जर गेल्या 2 महिन्यांपासून पैसे आले नसतील तर आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तुमची DBT हिस्ट्री तपासा. जानेवारीचा हप्ता 15 फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे संयम ठेवा. आता वळूया फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकडे. मित्रांनो, सरकारी तिजोरीचं गणित हे साखळीसारखं असतं. जेव्हा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिला जातो तेव्हा फेब्रुवारीच्या हप्त्याचं ऑडिट आणि कागदपत्रांची पूर्तता करायला सरकारला वेळ लागतो. फेब्रुवारी हा महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा असतो. या काळात महसूल विभागावर आणि ट्रेजरीवर कामाचा प्रचंड मोठा ताण असतो. त्यातच आता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता हा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप या महिन्याचा निधी ट्रेजरीमधून अधिकृतपणे रिलीज झालेला नाही. इथे एक महत्त्वाची टिप: जर तुम्ही नवीन लाभार्थी असाल आणि तुमचं नाव डिसेंबर किंवा जानेवारीत मंजूर झालं असेल तर तुम्हाला पहिल्या हप्त्यासाठी 1-2 महिन्यांचा गॅप पडू शकतो. पण एकदा प्रक्रिया सुरू झाली की तुम्हाला जुन्या महिन्यांसह एकत्रित पैसे मिळतात. म्हणूनच आपल्या खात्याची KYC अपडेट ठेवा आणि बँकेचे मेसेज चेक करत राहा. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, तो म्हणजे अर्थसंकल्प 2026. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की यंदाचं बजेट हे सर्वसामान्यांचं बजेट असेल. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत सध्या मिळणारी 1,500 रुपये हे महागाईच्या काळात अत्यंत तोकडे आहेत. केंद्र सरकारकडून असे संकेत मिळत आहेत की सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या अनुदानात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. परंतु जी 8,000 रुपयांची मागणी होत आहे त्याबद्दल सत्य काय आहे?
मित्रांनो, महागाईचा विचार करता ही मागणी रास्त आहे, पण सरकार एका झटक्यात इतकी मोठी वाढ करेल का? अर्थतज्ज्ञांच्या मते सरकार टप्प्याटप्प्याने वाढ करू शकतं, जसे की पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये आणि नंतर त्यात वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निराधार माता भगिनींना सन्मानजनक मानधन मिळावं अशी शिफारस समाज कल्याण विभागाकडे केली आहे. जर या बजेटमध्ये निधीची तरतूद झाली तर एप्रिल महिन्यापासून तुम्हाला वाढीव अनुदान मिळू शकतं. म्हणूनच फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी निर्णयाचा महिना ठरणार आहे. मित्रांनो, केवळ सरकारकडे पाहून चालणार नाही, तर लाभार्थ्यांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की तुमचं नाव यादीतून अचानक कापलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला जमा न करणे. फेब्रुवारी महिना हा पडताळणीचा महिना असतो. दुसरं कारण म्हणजे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र. जर ते 3 वर्षांपेक्षा जुनं झालं असेल तर ते नूतनीकरण करा. या फेब्रुवारी महिन्यात एकदा आपल्या ग्रामपंचायतीत किंवा सेतू केंद्रात जाऊन तुमचं नाव ऑनलाईन यादीत ॲक्टिव्ह आहे का याची खात्री करा. जर विधवा महिलांचे मुलं 18 वर्षांची झाली असतील तर पात्रता निकष बदलतात, त्याकडे लक्ष द्या. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला हक्काच्या पैशांपासून वर्षभर वंचित ठेवू शकते, त्यामुळे तांत्रिक प्रक्रियेत दिरंगाई करू नका. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर चर्चेतून आपल्याला हे स्पष्ट झालं आहे की जानेवारीचे पैसे येणं सुरू झाले आहे. फेब्रुवारीचा हप्ता अर्थसंकल्पाच्या तयारीमुळे मार्चपर्यंत जाऊ शकतो आणि अनुदान वाढीबाबतची अधिकृत घोषणा आपल्याला बजेटच्या दिवशीच समजणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर चर्चेचा शेवट करताना मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी थेट बोलायच्या आहेत. पहिली गोष्ट, जानेवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. ही आनंदाची बातमी आहे. पण ज्यांचे पैसे अजून आले नाहीत त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत कोणताही गोंधळ न करता वाट पाहायची आहे. बँक आणि तहसील कार्यालयात गर्दी करण्यापेक्षा आधी तुमचा आधार मॅपिंग तपासा. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फेब्रुवारी महिन्याचा हा अर्थसंकल्प तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक मोठा वळणबिंदू ठरू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की अनुदान 1500 वरून वाढवून देण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत. जरी 8,000 रुपयांची मागणी एकदम मान्य होणं तांत्रिकदृष्ट्या कठीण असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हे सरकार लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निराधार आणि वृद्धांसाठी काहीतरी धमाका निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. माझा तुम्हाला एक कळकळीचा सल्ला आहे. येत्या 10-15 दिवसात आपल्या ग्रामपंचायतीत किंवा सेतू केंद्रात जाऊन तुमचं नाव यादीत ॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय असल्याची खात्री करा. बऱ्याचदा सरकार पैसे वाढवून देतं, पण तुमचं नाव तांत्रिक कारणानं कापलेलं असतं आणि मग वाढीव पैशांचा लाभ तुम्हाला मिळत नाही. तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र आणि हयातीचा दाखला या 2 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, आता तुमची पाळी आहे. प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे. कमेंट बॉक्समध्ये फक्त 2 गोष्टी लिहा. 1. तुमच्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव. 2. तुमच्या मते सध्याच्या महागाईत अनुदान किती असायला हवं. तुमच्या कमेंट्सवरूनच आम्हाला समजतं की नक्की कोणत्या भागात समस्या जास्त आहेत. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हाच आवाज पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. फेब्रुवारीच्या बजेटमध्ये जसा एखादा GR किंवा घोषणा होईल तसा त्याचा सविस्तर अर्थ आणि माहिती मी तुम्हाला सर्वात आधी याच चॅनलवर देईन. जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक गरजू व्यक्तीला पाठवा ज्यांना या पैशांची खरंच गरज आहे. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आम्हाला नवीन माहिती शोधण्यासाठी प्रेरणा देतं. आणि हो, अशाच विश्वसनीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.